माहूर तालुक्यातील मौजे करडगाव येथील सिमेंट बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाची तक्रार केल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता सय्यद यांनी पाहणी केली। माहूर तालुक्यातील मौजे करडगाव बंधाऱ्यावर कंत्राटदाराच्या अनुपस्थितीत लघु पाटबंधारे अभियंत्यांनी भेट दिली। माती मिश्रित रेती आणि काम मात्र उत्कृष्ट असा अजब तर्क सहाय्यक अभियंत्याने लावला आहे। अभियंता सय्यद यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता कामासाठी वापरण्यात येत असलेली रेती लांजी रेती घाटावरून आणल्याचं दर्शवलं असताना नाल्याची रेती दिसून आलं। माती मिश्रित रेती असल्याचा अभिप्राय व्यक्त करत काम मात्र उत्कृष्ट झालं असल्याचा अजब तर्क मांडला आहे। यावेळी ज्यांनी सदरील बंधाऱ्याचे कंत्राट ज्याच्या नावावर आहे तो ठेकेदार मात्र अनुपस्थित होता। याचवेळी कामाच्या निकृष्टतेची तक्रार करणाऱ्या नागरिकांवरच दबाव टाकत काम चांगलेच होत असल्याचा आग्रह धरत तक्रारदारावरच विकास कामात अडथळा आणत असल्याचा आरोप ठेकेदारांच्या पाठीराख्या काही ग्रामस्थांनी केल्याने वातावरण चांगलंच तणावपूर्ण बनलं आहे। आज चौकशीसाठी आले होते इंजिनियर साहेब, ठेकेदार वगैरे आले नाही। तिथे असलेलं रेती ही माती मिश्रित आहे, कुठून आणली काय आणली या नाल्याची आहे। त्याने लांजीवरून रेती आणतो म्हणले होते, आणली नाही। हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे। इंजिनियर साहेब असताना त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सुद्धा म्हणले की मी ही रेती धुवायला लावतो, धुवून गाळून वापरायला लावतो, पण मागील झालेल्या कामाचं काय बेसमेंटचं। त्यांच्याशी बोलत असताना इतर गावातील लोक येऊन आले, ते ठेकेदाराचे होते कोणाचे होते की ते माझ्यासोबत हुज्जत केली, त्यांनी मला दमदाटी केली। माहिती नाही ते लोक कोणाचे होते, गावातील होते पण ते कोणाकडून आले होते हे माहिती नाही। इंजिनियर साहेबांशी बोलत असताना त्यांनी माझी दमदाटी केली। करडगाव येथील मी नागरिक बोलतोय। संदर्भ या कामानिमित्त आज इंजिनियर साहेब स्वतः या कामावर तक्रारीचं निवारण करण्यासाठी आलेले होते। जायमुखार आलं तेव्हा तक्रारीमध्ये उल्लेख होता की फलक नाही। जायमुखार इंजिनियर साहेबांच्या निदर्शनात आलं की या ठिकाणी फलक बसवलेला नाही। प्रत्यक्ष साहेबांसोबत ज्या व्यक्तीने काम घेतलेलं आहे तो व्यक्ती या ठिकाणी हजर राहायला पाहिजे होते, पण साहेबांसोबत तो व्यक्ती आलेला नव्हता। काम घेतलं बिलोलीच्या लोकांनी आणि कामाचे जे रूपांतर जे पाहणारे व्यक्ती आहे ते वेगळेच दिसत आहे। प्रत्यक्ष काम घेणारे व्यक्ती जो आहे तो नांदेडला बसूनच काम चालू आहे म्हणून, चांगलं काम चालू आहे म्हणून असं बोलत असतो, पण जायमुख्यावरचं काम जर बघितलं तर तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये जे रेती माती मिश्रित दिसलेली होती तीच रेती त्या ठिकाणी दिसत आहे। जायमुख्यावर इंजिनियर साहेबांचा उल्लेख झाला होता की ही रेती ठीक आहे माती मिश्रित असं त्याला धुवून चाळून आपण पुन्हा रेती वापरू, पण झालेल्या कामाचं काय, योग्य ते न्याय या गावाला मिळेल का, हा एक प्रश्न उद्भवलेला आहे। सामान्य नागरिक या नात्याने शासनाने जे 13 लाख रुपये दिलेले आहे, 13 लाखात आज पाण्यासारखे या ठिकाणी वापरत आहे। जर हा यासारख्या बंधाऱ्याचा अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम चालू असताना जर असंच हे काम जर होत असेल तर पाणी अडवा पाणी जिरवा हे नाव जी योजना आहे किंवा सिमेंट नाला बंधाऱ्याची योजना आहे ती पहिल्याच पावसामध्ये धुवून आणि वाहून जाईल। 13 लाख रुपये एका पाण्यामध्ये किंवा पावसामध्ये जाईल, हेच या कामाच्या निदर्शनावरून आपल्याला दिसत आहे। याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने अभियंता सय्यद यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता काम चांगलंच आहे, केवळ माती मिश्रित रेतीचा वापर होत असून पुढील कामासाठी रेती धुवून वापरण्यात येईल असं सांगत ठेकेदाराची व त्याच्या आजमिती झालेल्या निकृष्ट कामाची पाठराखण केली असल्याने यामागे नक्कीच अभियंता व ठेकेदाराचा काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा मदनापूर करडगावात होत असून ठेकेदाराची पाठराखण करणारे काही गाव पुढारी निकृष्ट काम झालं तरी चालेल मात्र काम करूनच दाखवणार अशा गर्जना करत, तर विकासप्रेमी तक्रारदार निकृष्ट काम अजिबात खपवून घेणार नसल्याचा पवित्रा घेताना दिसून येत आहे। यामुळे गावात तणावाचं वातावरण पसरलं आहे। कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।